नमस्कार, मी सुवर्णा दाह. आपण या सकाळ 6च्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये स्वागत करूया आणि एका राजकीय घडामोडीने बुलेटिनची सुरुवात करूया. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी 2 दिवसांपूर्वी महाविकास आघाडीत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे. सगळ्याच राजकीय पक्षांनी एमआयएमच्या भूमिकेवर टीका केली आहे. मात्र आता शरद पवार आणि एमआयएमच्या महाविकास आघाडीत येण्याच्या मनसुब्याला ब्रेक लावलाय. शरद पवारांनी हा ब्रेक लावलेला आहे. एमआयएमला ज्याच्या सोबत जायचं त्यांनी तरी त्यांना हो म्हणायला हवं, असं सूचक विधान शरद पवारांनी केलंय. कुणी कोणत्या पक्षात जायचं हे त्यांनी त्यांचं ठरवावं, असंही पवार म्हणाले. कुणी कुठल्या पक्षात जायचं हे ज्याचं त्यानं ठरवावं, पण ज्या पक्षात जायचंय त्या पक्षाला सुद्धा विचारावं किंवा त्या पक्षाशी सुद्धा बोलावं, असं शरद पवार म्हणालेले आहेत. मी कुठल्या पक्षाच्या वर जायचं ते स्वतः सांगू शकतात, पण ज्यांच्यावर जायचं त्या पक्षांनी तर होय म्हणलं पाहिजे. आणि हा राजकीय निर्णय आहे. हा राजकीय निर्णय महाराष्ट्रापुरता कुणी प्रस्तावित केला असला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अशा प्रकारचा राजकीय निर्णय राज्याला घ्यायचा अधिकार देत नाही. मवियामध्ये येण्यासाठी जलील यांच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची ते भेट घेणार असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. एमआयएमचा प्रस्ताव गांभीर्यानं घ्या असंही त्यांनी म्हटलंय. इम्तियाज जलील यांनी भाकीत वर्तवलं. प्रकाश आंबेडकरांशीही जलील साधणार संवाद असंही समोर येत आहे. मवियाच्या रिक्षाला एमआयएमचं चाक लागेल का हा प्रश्न आहेच. मात्र इम्तियाज जलील हे फक्त बोलले नाहीत, ते वक्तव्य करून त्यांनी ते सोडून दिलेलं नाही. तर ते असं म्हणतात की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी या संदर्भात त्यांची भेट घेऊन संवादही साधणार आहे आणि हा प्रस्ताव गांभीर्यानं घ्या असंही ते म्हणालेले आहेत. तुम्ही उद्धव ठाकरे शरद पवार यांना भेटणार आहे का? वेळ पडली तर नक्की भेटू ना. आणि त्यांना सविस्तर सांगू की आमची प्रामाणिक इच्छा आहे की या देशामध्ये भारतीय जनता पार्टीला पराभव करण्यासाठी जे काही प्रामाणिक प्रयत्न लागतील त्याच्यामध्ये आमचाही सहभाग आम्ही देण्यास तयार आहे. तुम्ही सांगा ते कसं करता येईल. त्यांनी मान्य केले तर ठीक, नाही मान्य केले तर थँक्यू व्हेरी मच सर. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट नक्की घेणार. सगळं लोक जितकं लोक आहे आणि फक्त यांच्या बाबतीत कशाला, मी तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनाही हे भेटायला इच्छुक आहे की आपण एक मोठा एक प्लॅटफॉर्म का नाही, म्हणजे का नाही. हे मुख्यमंत्री सगळ्यांचे आहे ना, माझेही मुख्यमंत्री आहे ना. राजनीतिक पक्ष वेगळं असतं पण ते माझेही मुख्यमंत्री आहे. पक्ष म्हणून तुमचा प्रस्तावाचा विचार करतील, मुख्यमंत्री म्हणून नाही. हा मी ते आम्ही आता एक पाऊल पुढे आम्ही केलेलं आहे. त्यांचा रिस्पॉन्स कसा येतील बघू आपण. शरद पवारांची भेट होऊ शकते. 100% होऊ शकते ना, का नाही होऊ शकतं. आता आपण सुप्रिया सुळेंचा आपण चांगलं स्टेटमेंट आलेलं आहे. चांगलं स्टेटमेंट आलेलं नाही. छगन भुजबळ साहेबांनी त्याच्यामध्ये गुगली टाकलेली आहे की इम्तियाज जलीलने तिचे रिझाईन करा आणि आमच्याकडे या. इम्तियाज जलील आमच्या बाबतीत बोलत नाही. इम्तियाज जलील कुठेही जाणार नाही. आपल्याला स्पष्टपणे सांगू इच्छितो मी हे पार्टी सोडून कुठेही जाणार नाही. ते हे व्यक्तिगत माझ्यासाठी नाही आहे. मी एक भारतीय जनता पार्टीला पराभूत करण्यासाठी जे पार्ट्यांची आवश्यकता आहे आज महाराष्ट्रामध्ये, आपण उत्तर प्रदेशच्या निकालानंतर आपण बघितलेलं आहे. काही कारण नाही, निकालानंतर आपल्याला लढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आम्ही करणार आहे. ते जमलं तर महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी चांगलं राहणार आहे. नाही जमला तर बहुतेक आपल्याला अशी वेळ येऊ नये की निवडणुकीच्या निकालानंतर आपल्याला रडायची वेळ येणार आहे की आपण हे केलं असतं तर चांगलं झालं असतं. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची शिवसेना भवनामध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांना पदाधिकाऱ्यांनी एमआयएमच्या युतीबाबत अनेक प्रश्न विचारले. या प्रश्नांना उद्धव ठाकरेंनी शिवसेना एमआयएम युती कधीही शक्य नाही असं ठणकावलंय. एमआयएम ही भाजपची बी टीम आहे. विरोधकांची हवा कमी झाल्यानं अशा कुरापती सुरू असल्याचं ते म्हणाले. विरोधकांना ताकदीनं प्रत्युत्तर देण्याचा कानमंत्र उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिला आहे. उद्धव ठाकरेंनी सगळ्या शिवसैनिकांशी संवाद साधला, त्यांना कानमंत्र दिलेला आहे. अर्थात एमआयएम आणि शिवसेना एकत्र येणार का असे अनेक प्रश्न शिवसैनिकांच्या मनात असणारच, कारण इम्तियाज जलील यांनी केलेलं वक्तव्य. पण त्या पार्श्वभूमीवर
उद्धव ठाकरेंनी सगळ्या शिवसैनिकांना ठणकावलंय की ही भाजपची बी टीम आहे, त्यामुळे MIM आणि शिवसेना एकत्र येणं कधीही शक्य नाही. शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंनी कानमंत्र दिलेला आहे. अर्थात शिवसेना पक्षप्रमुख म्हणूनच त्यांनी हा संवाद आपल्या कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी साधला. इतर पक्षांच्या ऑफरबाबत ज्या काही वावड्या उठत आहेत, चर्चा होत आहेत, त्याच्याविषयीही उद्धव ठाकरेंनी स्वतःच स्पष्टता करून टाकली आणि सगळ्या मी दसऱ्या मेळाव्यात सांगितलं होतं की आम्ही हिंदुत्वासाठी राजकारण करत होतो, हे राजकारणासाठी हिंदुत्व घेत आहेत. हा एक महत्वाचा आपल्यातल्या आणि त्यांच्यातल्या हिंदुत्वाचा फरक आहे. मी अयोध्येला गेलो होतो मुख्यमंत्री झाल्यावरती, तेव्हाही मला प्रश्न विचारण्यात आला होता हिंदुत्वावरून, आणि तेव्हा मी ठाम सांगितलं होतं, तेच माझं म्हणणं आज सुद्धा ठाम आहे. आम्ही भाजपापासून वेगळे झालो आहोत. आम्ही भाजपाला सोडलंय, हिंदुत्वाला सोडलेलं नाही. हिंदुत्व आम्ही सोडू शकत नाही, कदापि नाही. सत्ता असो वा नसो आम्हाला परवा नाही, पण आम्ही हिंदुत्व हे एका तळमळीने अंगीकारलेलं आहे आणि त्या तळमळीनेच आम्ही पुढे जातो. मध्येच काही कारण नसताना MIMनी महाविकास आघाडीला ऑफर दिली युतीची. काय संबंध आहे? कधी दुरान्वयाने तरी आम्ही MIMच्या बाजूला येऊ शकतो असा विचार कोणीतरी केलेला आहे काय? पण जो डाव म्हणतो मी, तो डाव हाच आहे की MIMनी ऑफर द्यायची आणि मग त्यांनी सुरुवात करायची, भाजपनी भडीमार सुरुवात करायचं. बघा MIM बरोबर जाणार, MIM बरोबर जाणार. पहिला मुद्दा म्हणजे शिवसेना ह्या MIM बरोबर जाणं, जे औरंगजेबाच्या थडग्यावरती डोकी टेकतात त्यांच्यासोबत जाणं, मेलो तरी जाणार नाही, एवढी आमची कडवट हिंदुत्वाची निष्ठा असताना हा प्रश्न मध्येच उकरायचा आणि आम्ही कसे हिंदुत्वापासून दूर चाललेलो आहोत हे दाखवायचं. भारतीय जनता पक्षासारखे सत्तेसाठी लाचार नाही. MIM बरोबर जाणं कदापि शक्य नाही. ज्याप्रमाणे अफजल गुरुला फाशी देऊ नका म्हणणाऱ्या मेहबूबा मुफ्ती बरोबर ह्यांनी जी काय मांडीला जी काय सत्तेसाठी मांडीघाशी केली होती, तेवढा निर्लज्जपणा शिवसेनेत कदापि येणं शक्य नाही. मी तो येऊ देणार नाही, अजिबात नाही. सत्ता मिळत असली तरी MIM बरोबर आम्ही जाणार नाही. पण हा जो त्यांचा एक डाव आहे की शिवसेना आता मुस्लिम धार्जिणी झालेली आहे. मुस्लिम धार्जिणी कोणाला म्हणायचं? कोण म्हणणार? आम्ही शिवसेना मुस्लिम धार्जिणी जर म्हणायची असतील तर मी काही इकडे मोहन भागवत यांचीच वाक्य घेऊन बसलेलो आहे. मग मला किंवा आणखीन कोणाला तुम्ही जनाब म्हणणार असाल तर भाजपवाल्याने विचार, ही वक्तव्य तुमच्या RSSच्या प्रमुखांनी केलेली आहेत, त्यांना तुम्ही काय म्हणणार? काय मोहन भागवत यांच्या पुढे काय खान बिन काय जोडणार आहात? काय जनाब म्हणून जोडणार आहात? दरम्यान महाविकास आघाडी MIM सोबत येणार की नाही या संदर्भात शरद पवार हे माध्यमांसोबत बोलतील अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. युतीबाबत स्पष्ट बोलण्यास त्यांनी नकार दिला. तर हे एक नवीन स्वरूपाचं वातावरण आहे की विचार स्वातंत्र्यावर किंवा सार्वजनिक क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारे लोक, त्यांचा विचारच संपवायचा, त्यांना जगू द्यायचं नाही किंवा त्यांना त्रास द्यायचा, अशा प्रकारची विचारधारा ज्यावेळेला आता आपल्या देशामध्ये आहे त्यावेळेला त्याचाच एक हा प्रकार आहे आणि त्याच्यामधून या अशा घटना घडतात. त्याच्या संदर्भात आमचे पक्षाध्यक्ष आपल्याशी बोलतील. इम्तियाज जलील यांच्या महाविकास आघाडीत सहभागी होण्याच्या विधानानंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय आणि सत्ताधारी आणि विरोधकांमधून प्रतिक्रिया घेण्यास सुरुवात झालेली आहे. देवेंद्र फडणवीसांनीही आता महाविकास आघाडीवर टीका केली आहे. MIMच्या ऑफरमुळे महाविकास आघाडीत फक्त मिलीजुली कुस्ती सुरू आहे आणि ते सगळे मिळून ही कुस्ती खेळत आहेत, त्यामुळे मी यावर जास्त बोलणार नाही अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली. असं आहे की अजान स्पर्धा भरवणार ते, जनाब बाळासाहेब ठाकरे लिहिणार ते, वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी करणार ते आणि परत अशा प्रकारे ज्यावेळेस त्यांचेच घटक पक्ष हे MIM सोबत जाण्याचा विचार करतायत त्यावेळेस आरोपही करणार तेच. ही सगळी मिलीजुली कुस्ती आहे, सगळे मिळून खेळत आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर टीका केली आहे. या संदर्भात आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी प्रतिक्रिया दिली. भाजपच्या हिंदुत्वावर कुणीही शंका घेण्याचं कारण नाही अशी टीका त्यांनी केली.
मागच्या काळात शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली, पण नंतर त्यांच्यासोबतच सत्ता स्थापन केली. त्यामुळे हे कुणासमोर डोकं टेकवतील याचा काही नेम नाही, असं दानवे म्हणाले. भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्वावर कोणीही शंका घेण्याचं कारण नाही. कारण जनसंघाच्या स्थापनेपासून तर आजपर्यंत भारतीय जनता पक्ष असू द्या, जनसंघ असू द्या, कधीही हिंदुत्वाच्या विरुद्ध काम केलेलं नाही. कधीही त्यांनी नमाजी अदा करण्याचं प्रशिक्षण दिलेलं नाही. आज जे असं म्हणतात ना, त्यांनी याचे अशा प्रकारचे वर्ग घेतलेले आहेत. आणि नवाब मालिक सारखा दाऊद इब्राहिमला समर्थन करणारा माणूस, ज्याच्या प्रॉपर्टीची डिलिंग हा करत होता, तो जेलमध्ये असताना सुद्धा जे खरे हिंदुत्ववादी म्हणतात स्वतःला, त्यांनी अजूनही त्याला हात लावण्याची हिंमत केली नाही, कारण त्यांना हिरव्याची भीती वाटते. आणि आता इम्तियाज जलील आणि पंकजा मुंडे यांच्या भेटीसंदर्भातली बातमी. इम्तियाज जलील यांनी एमआयएम महाविकास आघाडीत सहभागी होण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर औरंगाबादमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी खासदार जलील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली यावर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यांनी काय करावं याच्याबद्दल मला काही वाटत नाही. तो त्यांचा सर्वस्वी प्रश्न आहे. ते एका पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष आहेत. संपूर्णतः तो त्यांचा निर्णय. मी आज जे आले ते त्यांना सांत्वना देण्यासाठी आले. असं मत नाही आहे माझं त्यांच्याविषयी काय मत असावं असं कारण नाही. आज आणि त्यांच्या दारात जिथे दुःख झालंय तिथे अशा कुठल्या टिप्पणी करणं योग्य नाही. राज्यात 2 वेळा शिवजयंती सोहळा साजरा होतोय. एक जन्मतारखेनुसार आणि दुसरी शिवजयंती तिथीनुसार. 19 फेब्रुवारीला तारखेनुसार शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडतो, तर तिथीनुसार 21 मार्चला उद्या शिवजयंती सोहळा साजरा होणार आहे. मात्र त्यावर आता राज्यभरात तिथीनुसार शिवजयंती साजरी व्हावी अशी मागणी काँग्रेसनं सरकारकडे केली आहे. राज्यभरातून तशी मागणी होती असं काँग्रेसचं म्हणणं आहे. तिथीनुसारच म्हणजेच 21 मार्चलाच घरोघरी शिवजयंती साजरी करण्याची मागणी मुंबई काँग्रेसनं केलेली आहे. त्याकरता मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आता काँग्रेसच्या पत्राला काय उत्तर देतात हे पाहावं लागणार आहे. महाविकास आघाडीतील पक्ष मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शिवजयंती तिथीनुसार साजरी करण्याची मागणी करतो. याचं पुढे काय होतं हे बघावं लागेल. गुजरातनंतर आता मुंबईतही शाळेत भगवद्गीता शिकवण्यावरून राजकारण रंगण्याची शक्यता आहे. यापूर्वीच भाजपच्या नगरसेविका योगिता कोळी यांनी शालेय विद्यार्थ्यांना भगवद्गीता शिकवावी अशी ठरावाची सूचना मांडली होती. मात्र या ठरावाच्या सूचनेकडे शिवसेनेनं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असा आरोप भाजपकडनं करण्यात येतो. दरम्यान पालिकेवर आता प्रशासक नेमला गेलाय. त्यामुळे प्रशासकांनीच आता शाळेतील भगवद्गीता पठणाबाबतच्या ठराव सूचनेवर निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. स्टँडिंगमध्ये 370 अर्थ संकल्पामध्ये त्यांनी जो प्रस्ताव एका सभेत त्वरित मान्य केला, पण महानगरपालिकेच्या शाळे मुलांना भागवद्गीता पठण करण्याचा हा प्रस्ताव त्यांनी पटलावर पण आणला नाही. हा माझा आक्षेप आहे त्यांच्यावर. मला असा आरोप करायचा आहे की त्यांनी जाणीवपूर्वक हा प्रस्ताव पटलावर आणला नाही, कारण की हा प्रस्ताव भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकाचा आहे म्हणून घेतला नाही की त्यांच्या आघाडी सरकारच्या वर काय परिणाम होईल म्हणून हा प्रस्ताव आणला नाही. दरम्यान भाजपचं गुजरातमधलं हिंदुत्व आणि महाराष्ट्रातलं हिंदुत्व यात फरक आहे अशी टीका विनायक राऊतांनी केली. मुंबई महानगरपालिकेला सुद्धा म्हणा किंवा राज्य शासनाला म्हणा की हिंदुत्वाचे संदर्भातले धडे किंवा भगवद्गीतेच्या संदर्भातले धडे हे अभ्यासक्रमामध्ये दाखल करायचे की नाही ते योग्य वेळी निर्णय घेऊ. परंतु भाजपचं गुजरातमधलं हिंदुत्व आणि महाराष्ट्रातलं हिंदुत्व ह्याच्यामध्ये जो फरक आहे तो एकदा भाजपच्या लोकांनी अवलोकन करावा. इथे एक छोटासा ब्रेक, लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. बातमी पंढरपुरातून. गेल्या 2 वर्षांपासून बंद असलेलं विठ्ठल रखुमाईचं चरण दर्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात येते. या मागणीकरता भप ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली भजन आणि मंदिराला प्रदक्षिणा आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये 500हून अधिक वारकरी सहभागी झाले. संत नामदेव पायरी इथं भजन करण्यात आलं, तर श्री विठ्ठलाची आरती करून मंदिर व्यवस्थापनाला मागण्यांचं निवेदन देण्यात आलं.
आमचे प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. वीरेंद्र, या सगळ्यांचं काय म्हणणं होतं? हे आंदोलन का करण्यात आलं? आत्ता काय वातावरण आहे, परिस्थिती आहे? पंढरपूरचं वैशिष्ट्य आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये विठ्ठलाचं आणि रुक्मिणीचं दर्शन हे स्पर्श दर्शन आहे आणि कुठेही अशा प्रकारचं दर्शन नाहीये. वारकरी संप्रदायाचं मुख्य स्थान आहे पंढरपूर आणि येणारे लाखो भाविक हे स्पर्श दर्शनासाठी इथे येतात आणि त्याचं एक समाधान वेगळं आहे. आपल्या सोबत त्याच्याबद्दल माहिती असणारे आप्पासाहेब महाराज आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय नक्की भावना आहे स्पर्श दर्शनाची, काय त्याच्याबद्दल मत आहे. रामकृष्ण हरी. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा वारकरी संप्रदाय म्हणजे हा वैष्णवांचा मेळावा आहे. संपूर्ण वारकरी म्हणजे हे वैष्णव आहेत आणि वैष्णवाचा धर्म असा आहे की ते स्पर्श दर्शनाला त्याच्यामध्ये महत्व विशेष करून देतात. कलियुगामध्ये भगवंताने जो भगवान श्रीकृष्णाने जो अवतार घेतला त्याच्यामध्ये कलियुगे अवतार हरीच्या नामे आणि अवतार तुम्हा धराया करणे उद्धरावे जन जड जीवा ही सर्वांची भावना आहे. पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर हा त्या क्षणाला मोक्ष मिळतो अशी सर्वांची भावना आहे. त्या हेतून पंढरपूरमध्ये काही हजारोच्या संख्येनं लोक असे आहेत की पायाचं दर्शन म्हणजे पायावर डोकं ठेवल्याशिवाय अन्न प्राशन सुद्धा करत नाहीत, पाणी सुद्धा पित नाहीत. जरी मुखदर्शनाचं महत्व असलं तरी पायावरच्या दर्शनालाही विशेष करून महत्व आहे. गेली 2 वर्ष झाले सर्व हे लोक त्या पदस्पर्श दर्शनापासून वंचित आहेत. आता सगळीकडे मोकळीक झालेली आहे. कोरोनाचं सावट पूर्णपणे जवळजवळ संपलेलं आहे. तर सर्व भाविकांच्या वतीनं तर चरणस्पर्शासाठी, पदस्पर्शासाठी हे आंदोलन आहे आणि मागण्यांचं निवेदनही प्रशासनाला देण्यात आलेलं आहे. आणि आता एक नजर टाकूया देशातील प्रमुख शहराच्या आजच्या तापमानावर. आजचं तापमान. प्रायोजक मैंगो एयर कूलर. इन गर्मियों में घर ले आए मैंगो एयर कूलर वाली ठंडक. या सगळ्यासह दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. वेगवान घडामोडींसह काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.